नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। 1 क्विंटल पेढ्याचे नैवेद्य साई चरणी अर्पण। शिर्डीच्या पवित्र भूमीत आज श्रद्धेचं एक अनोखं रूप पाहायला मिळालं। धुळे जिल्ह्यातील सतीश पाटील यांनी आपल्या मुलीच्या आरोग्यासाठी साईबाबाकडे केलेलं नवस पूर्ण करत तब्बल 1 क्विंटल पेढ्यांचा नैवेद्य अर्पण केला। अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी सलग 2 वर्ष पायी यात्रा करून साई चरणी कृतज्ञता व्यक्त केली। या श्रद्धाभावनेचा सन्मान करून साई संस्थानाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला। पाहूया पुढील बातमी। नांदगावमध्ये दिव्यांग बांधवाचा एकत्रित निषेध। नांदगावमध्ये शेकडो दिव्यांग बांधवांनी एकत्र येत तहसीलदार व गट विकास अधिकाऱ्यांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध निवेदन दिले। रोजच्या शासकीय कामांसाठी महिनोन्महिने कार्यालयात चक्रा माराव्या लागत असल्याने अनेक सुविधा मिळणं दिव्यांगांसाठी अजूनही कठीणच आहे। प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या पुढाकाराने हे सामूहिक पाऊल उचलण्यात आले असून प्रशासनाने याकडे सहानुभूतीने लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी आहे। पाहूया पुढील बातमी। प्रदूषण विरोधात परिवर्तन सेनेचे निवेदन। नाशिकमधील औद्योगिक प्रदूषणावर कडक कारवाईची मागणी करत परिवर्तन कामगार सेनेने प्रदूषण नियंत्रण विभागाला निवेदन सादर केले। केमिकल कारखान्यातून निघणारा घातक वायू रहिवाशांच्या आरोग्यास धोका निर्माण करतो अशी गंभीर तक्रार करण्यात आली। चांदवड व घोटी तालुक्यातील नागरिकांचे प्रश्नही यावेळी मांडले गेले। मागण्या पूर्ण न झाल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशाराही सेनेकडून देण्यात आला आहे। पाहूया पुढील बातमी। पिंपरखेडमध्ये अनधिकृत डॉक्टरांवर छापा। नांदगाव तालुक्यातील पिंपरखेडमध्ये अनधिकृतपणे डॉक्टरकी करणाऱ्या अभिजित मुखर्जी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे। ॲलोपॅथी पदवी नसतानाही रुग्णांवर उपचार करणाऱ्या मुखर्जी यांच्या क्लिनिकवर आरोग्य अधिकाऱ्यांनी छापा टाकून औषधाचा मोठा साठा जप्त केला। या प्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे। पाहूया पुढील बातमी। पैठण तालुक्यात वाळू माफिया अजूनही सक्रिय। पैठणच्या गोदावरी नदीकाठावर अवैध वाळू तस्करांचा धांगडधिंगा सुरू आहे। गजगडे महाराज परिसरात क्रेनच्या साह्याने वाळूचे मोठमोठे ढिगारे तयार करण्यात आले आहेत। याच वाळूचा अवैधरित्या उपसा करण्यात येत असून शासनाचा महसूल नुकसान होतोय। तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाळू माफियांचा धाडस वाढला आहे। आता ट्रॅक्टर आणि हायवा वापरून इतर तालुक्यांमध्ये वाळू पाठवली जात आहे। महसूल प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। पाहूया पुढील बातमी। नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे एकत्रित ऑपरेशन। नाशिकच्या फुलनगर परिसरात अचानकपणे मोठ्या प्रमाणात कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आले। 300 पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी एकत्र येऊन रेकॉर्डवरील 80 गुन्हेगारांच्या घराची झडती घेतली। या कारवाईत 42 गुन्हेगारांना ताब्यात घेतले आणि त्यांच्या घराची झडती घेतल्या। पोलिसांनी या ऑपरेशनमध्ये 6 पोलीस निरीक्षक आणि 300 अंमलदारांचा सहभाग घेतला। फुलनगर परिसरात पोलीस दिसत होते आणि यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यापुढे अशा कारवाई सातत्याने राबविण्यात येणार आहेत अशी माहिती देण्यात आली। पाहूया पुढील बातमी। सातपूरमध्ये पतीने पत्नीच्या हत्येची घटना। नाशिकमधील सातपूर येथील राजवाडा परिसरात एक भयंकर हत्येची घटना घडली आहे। गुरुवारी रात्री पती पत्नीमधील वादातून पतीने धारदार कोयत्याने आपल्या पत्नी सिंधुबाई पिटे वय वर्ष 48 यांच्यावर वार केले आणि त्या मरण पावल्या। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनेची त्वरित तपासणी केली आणि सिंधुबाईच्या मुलाने पोलिसांना घटनेची माहिती दिली। पती घटनास्थळावरून फरार झाला असून सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। या प्रकरणी पुढील तपासाची कारवाई पोलीस करत आहेत। पाहूया पुढील बातमी। देवणी येथे कन्यका परमेश्वरी देवीच्या जन्मोत्सवाची भव्य मिरवणूक। देवणी येथे कन्यका परमेश्वरी देवीच्या जन्मोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। आर्य वैश्व कोमटी समाजाच्या वतीने बुधवारी 7 मे 2025 रोजी विविध रंगांनी नटलेल्या महिलांनी व पुरुषांनी मिरवणुकीत सहभाग घेतला। बोरोळ चौकापासून झाली आणि ती शहराच्या मुख्य रस्त्यावर राम मंदिरापर्यंत पोहोचली।
नृत्य, दांडिया, ढोलताशांच्या गजरात वेशभूषेतील महिलांनी आणि पुरुषांनी उत्सवाची रंगत वाढवली। या ऐतिहासिक मिरवणुकीला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद साजरा केला। पाहूया पुढील बातमी। गंगापूर पोलिसांची मोठी कारवाई, साखळी चोरांच्या गृहमुक्त छाप्यात 6 लाखांचा मुद्देमाल जप्त। गंगापूर पोलिसांनी दाखवलेली दमदार कामगिरी। नाशिक शहरात साखळी चोरांचा सिलसिला सुरू असताना गंगापूर पोलिसांनी एक मोठा सापळा रचला। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी आणि बालकांना ताब्यात घेतले। त्यांच्या ताब्यातून चोरीची पल्सर बाईक आणि 6 लाख रुपयांचा सोन्या चांदीचा ऐवज जप्त केला। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि सहाय्यक आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। गंगापूर पोलिसांचे हे कार्य नक्कीच वाखाणण्यासारखे आहे। पाहूया पुढील बातमी। मंगेश साबळे यांचा लाचखोर इंजिनियरसाठी भीक मागो आंदोलन। फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांचा अनोखा आंदोलन। पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मिळावे यासाठी मंगेश साबळे यांनी एक भीक मागो आंदोलन केलं। फुलंब्री पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयात भिक्षाटन करत त्यांनी सरकारचा आणि संबंधित अधिकाऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं। घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हक्काची मदत मिळावी यासाठी मंगेश साबळे यांची ही धाडसी आणि अनोखी पद्धत चर्चेचा विषय ठरली आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। तोपर्यंत आपण पाहत राहा रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.